हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। खूप दिवसापासून माझं प्लॅनिंग होतं पंढरपूरला जायचं, पण ना काही ना काही कारणामुळे ना ते कॅन्सल होत होतं। तर फायनली मी आज पंढरपूरला आलेलो आहे आणि मार्केट तर खूप असं म्हणजे कमी दिसतं, मार्केट एवढं भरलेलं नाही दिसत, कारण की मार्च एंडिंगमुळे आणि सॅटर्डे पण आहे आज। तर ते ॲटोवाले बोलत होते की मार्च एंडिंगमुळे जरा आज मार्केट डिम आहे। तर मी आता चाललो आहे, मला पण एक्झॅक्ट माहीत नाही की कुठे मंदिर वगैरे, पण आता मी विचारत जाणार आहे पुढं। हे असं मार्केट आहे, एवढं फुल नाही। एक हे त्याला हे बघा, मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही मंदिरामध्ये, त्यामुळे तुम्हाला मी फक्त बाहेरचंच दाखवतो आणि दर्शनाचं बघू काय होते ते। हा ब्रिज कशाचा काय माहित नाही। काका मंदिर इकडेच आहे ना? इकडेच आहे मंदिर? हे पाय हे चालू हे दर्शन करण्यासाठी का? दर्शन लाईन नाही। आणि नदी कुठली ती? नदी चंद्रभागा नदी आहे। कुठे तिकडे? ती त्याच्या पुढे इथून जायला लागतं मग? इथं येड आहे ना ती चंद्रभागा। आणि इकडे काय मार्केट आहे भरून? अच्छा पुढे जायचं मी मार्केट हे आणि चंद्रभागा इकडे का? चंद्रभागा इकडे। अच्छा आणि मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर इकडे। थँक्यू। तर चंद्रभागा नदी इकडे आणि मंदिर इकडे, पण मंदिराला तर मला आता नाही जाता येणार, पण एक्सक्यूज मी पहिलं मार्केट फिरून येतो आणि बघा आधी तुम्हाला थोडंसं मार्केट दाखवतो आणि नंतर मग मंदिराकडे येतो, मंदिराच्या तिकडून मग नंतर चंद्रभागा नदीला जातो। थोडंफार दाखवतो तुम्हाला मार्केट फिरून कसं काय। आणि इकडे मंदिर आहे, हे मंदिर आहे ना? हे मंदिर आहे ना? जायला जमन असं? ओके ओके, फायनली बरं आलं। मी म्हणलो आधी मार्केटला जातो, पण जाऊ द्या, अचानक असंच डायरेक्ट जातो, बाहेरून दर्शन घेतो, कारण की मंदिराला डायरेक्ट मध्ये पण नंतर मंदिरामध्ये डायरेक्ट एंट्री नंतर करतो अगोदर। हा बघा असे नखरे करतात काही लोक। पण काय म्हणा, तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्यानंतर ना एक वाईब्स ना, एक पॉझिटिव्हिटीची जी वाईब्स असते ना ती वेगळीच असते, त्याची लेवलच वेगळी असते बरं का। मस्तपैकी लोकांनी पांढरे कपडे घातले आहेत, गंध लावला आहे। श्री संत नामदेव पाथरी त्यांचं मंदिर आहे ते, आणि जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे मला वाटतं वरून आहे, त्याचा ब्रिज आहे। तर चला मी परत चोखोबा समाधी पण आहे, श्री संत चोखोबाची समाधी पण आहे त्यांची, आणि हे नामदेव पायरी यांचं मंदिर आहे। आणि इकडून बापरे, जिकडे बघा तिकडे मंदिरच मंदिर आहे, सॉरी लाईन म्हणजे गर्दीच गर्दी आहे।
मध्ये गर्दी बरं का, असं बाहेरून तुम्हाला नाही समजणार लोक, असं बाहेरून समजतच नाही गर्दीचं वगैरे. असं वाटतं की लोक जास्त नाही, पण ज्यावेळेस तुम्ही मध्ये एंट्री करता ना त्यावेळेस भरपूर असे लोक दिसतात. तिकडून एक्झिट वाटतं आय थिंक, बघा मूर्त्या वगैरे. मला एक्झॅक्ट काय माहीत नाही बरं का कुठे काय, पण तरी पण मी दाखवतो तुम्हाला. खाली काय आहे ते माहीत नाही मला. अरे लोक इकडून तिकडे यायला लागले का? ते मंदिर आहे विठ्ठल रुक्माई मंदिर, ते दिसते तुम्हाला वरती बोर्ड. तिकडे बोर्ड आहे, हे मोठं मंदिर. आणि तुम्हाला जो ब्रिज दिसत दाखवतो ते ब्रिज मागे, ब्रिजवरून चालायचं, तिकडून मंदिर आहे. तर अगोदर आपण थोडंफार अजून मार्केट फिरू, जरा मजा यायला लागली. आणि त्याच्यानंतर मग मंदिराच्या तिकडे जाऊया, बघू तिथं कुठपर्यंत कॅमेरा अलाउड आहे ना तिथपर्यंत कॅमेरा घेऊन जातो. आणि नंतर मग जिथं कॅमेरा अलाउड नाही तिथून माघारी परत फिरू. आणि मग ती नदी आहे चंद्रभागा, ती दाखवतो तुम्हाला. बसमधून येताना पण दिसली होती, पाणी थोडं कमी आहे तिथं, पण लोक दर्शन वगैरे करतात तिथं, सॉरी आंघोळ वगैरे करतात. ते बघा लाईन तिथे वरती लाईन आहे. लाईनला तिकडूनच लागावं लागलं तिकडून ना, कासार घाट म्हणतात तिकडे. खरंच एवढं भारी मंदिर, म्हणजे तिथलं एवढं भारी आहे ना, बघण्यासारखं आहे बरं का. माझं खूप चालू होतं यायचं पण मग असे खूप काही प्रॉब्लेम आले, त्याच्यामुळे मला इच्छा असूनसुद्धा कॅन्सल करावं लागलं. पण ते म्हणतात ना, माणसाच्या मनात इच्छा असेल तर ॲटोमॅटिक शक्ती पण होती येते, तर तसं झालं. कंदीपेढे मी काय करतो माहिती आहे का, आता थोडंसं इकडं थोडंफार दाखवतो आणि डायरेक्ट मग तुम्हाला मी ना ती लाईन दाखवतो जिथून लाईनीने लोक दर्शन करायला जातात. खूप ताण लागली, जरा लिंबू पाणी पितो थोडं. आधी कितीला ग्लास आहे द्या नाही. उन्हाळा लागलाय ना, आता जास्त खायला इच्छा होत नाही, पण पाणी प्यायची जास्त म्हणजे पाणी वगैरे किंवा असं पाण्याचे पदार्थ पिण्याची जास्त इच्छा होते. आजी बनवतात मस्तपैकी लिंबू पाणी. आजी चंद्रभागा खालीच आहे ना इकडे? हां, तिकडे समोर चंद्रभागा आहे बघा. तर आधी विठ्ठलाचं दाखवतो, कारण तिकडे जास्त क्राऊड आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण चंद्रभागाकडे जाऊ, कारण की तिकडे बसण्यासारखं मस्त आहे. तिकडे लोक जे बसतात ते तिथेच बघा. पैसे 20 रुपयाला लिंबू सोडा आहे. त्यांच्यावेळेस बस स्टॉपला उतरलं होतं ना, त्यावेळेस एक ग्लास हे पिलं होतं उसाचा रस.
खायची कायची इच्छा होत नाही, फक्त पिऊ वाटतं. थँक्यू आजी. त्या आजी विचार करत असतील आता ना, असं शॅडो पडतोय गुणामध्ये, त्यामुळे माहीत नाही मला किती दिसतोय. आजी बघत होते माझ्याकडे नेमकं हा कोणाशी बोलते म्हणून. त्यांना काही समजलं नाही की काय झालं ते. तुम्हाला शिखर दिसतात ना, शिखरसारखं ते तिकडे चंद्रभागा बघा. सो आता हे बघ इकडे आहे थोडंफार तिथं. आणि लाईनला म्हणजे दर्शनासाठी लाईन जी आहे ना आता खूप कमी आहेत लोक. तुम्हाला दाखवतो आता तरी तिथं जातानंतर दिसतात कमी, पण सकाळ सकाळ खूप गर्दी असेल. आणि आता एकादश आहे वाटतं, सोमवारी का मंगळवारी एकादश आहे, त्यावेळेस तर भरपूर असेल गर्दी. हे बघा तर अशी शॉप आहे, जास्त काही एवढं नाही आहे. खाण्यापिण्याचं गोष्ट तिकडं, पण आता ना खाण्यापिण्यापेक्षा ना जास्त पिण्याच्या गोष्टीवर डिमांड आहे. कारण ऊन पडले झाले इकडे, एवढं मार्केट नाही इथपर्यंतच. तर आता फिरतो मी रिटर्न जायला आणि पटकन दर्शन करतो. कारण की आम्ही ज्यावेळेस रेल्वेचा पण व्हिडिओ शूट केला होता ना, त्यावेळेस पण हाच टायमिंग होता, म्हणजे एवढं ऊन वगैरे काय लागत नाही. आणि आता पण म्हणजे मी जे सकाळी येताना थोडं लवकर आलो होतो, पण मला बस लवकर भेटली नाही. आता मी ह्याच्या अगोदर पण आलो असतो, पण बरं झालं उशीर झाला, कारण की परत मग लाईनमध्ये थांबावं लागलं असतं मला. तिकडे जायचं चंद्रभागा नदीसाठी. आता आधी तिकडे जाऊ. हे बघा ते वरून लोक दर्शनासाठी जातात. ते बघा वरून असं ब्रिज दिसते तुम्हाला, त्याच्यावर लोक चालते. लोक चालले तिकडे दर्शनासाठी. चप्पल काढली आहे त्यांनी, इथं शूज काढलेला. हो कॅमेरा अलाउड आहे का वरती? काहीच नाही. कुठपर्यंत लाईन आहे मग? कॅमेराला अगोदरच चेकिंग करतात का? चेकिंग होती तिथं ठेवायला जमतं का? ओके. तरी किती वेळ लागेल दर्शनाला? अरे बापरे. हे बघा अशी लाईन लावलेली. आणि शूज आणि कॅमेरा वगैरे, शूजचं इथंच खालीच काढावं लागेल. कॅमेरा आणि जे आपले काही शूटिंगच्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला खालीच ठेवावं लागतील, कारण की पुढे अलाउड नाहीत. आणि दर्शनासाठी 2 ते 3 तास लागतात. त्याच्यामुळे मी आत्ता काय दर्शन नाही करणार, दर्शनाचं उद्या बघतो, दर्शन करून पटकी. पण मी आता अगोदर शूट करतो. आता डायरेक्ट जातो चंद्रभागा नदीमध्ये, तिथं पण तुम्हाला दाखवतो. तिथं ना असं इव्हिनिंगला बसायला भारी वाटतं. मी जस्ट व्हिडिओमध्ये बघितलं ना, तर 6:30, 7, 5:30 अशा, म्हणजे 5:30, 6, 7च्या दरम्यान ना तिथं असं बसायला भारी वाटतं. म्हणजे क्लायमेट असं वेगळं असतं. बरं झालं मी विचारलं, नाही तर मला परत मधून खाली रिटर्न यावं लागलं असतं. विठ्ठल रुक्माईची मूर्ती किती भारी आहे. बघा तिकडे माळ वगैरे. असं दुकान वगैरे आहे ना, तर वाटलंच तर उद्या लावतो. हे आहे श्री द्वारकाधीश मंदिर, शिंदे सरकार वाडा. बघू रिटर्न येताना काय आहे इतकं.
हो 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 हो. हा थोडा व्ह्यू कसा वाटतं माहिती का, वाराणसीमध्ये गेलो होतो ना आम्ही, तिथं ते घाट आहेत बघा, घाटसारखा असं, फक्त घाट तिकडे एवढी प्लेस जागा नव्हती मोकळी, आपल्याकडे भरपूर मोठी जागा आहे. बघा हे घसरतंय बरं का इथून जाताना जरा दमाने, कारण की दगड जे आहेत ना खूप मऊ आहेत, त्याच्यामुळे घसरण्याचे चान्स आहे बघा. आता हे पण घसरायला लागले होते, ते घसरण्याचे चान्स जरा जास्त आहेत. वा वा वा. जर मला पॉसिबल झालं ना तर मी इव्हिनिंगला पण यायचं इथं ट्राय करेन, कारण की आता पण भारी वाटते, पण त्याच्या ह्याच्यापेक्षा इव्हिनिंगला भारी वाटेल. आणि मी बसमध्ये जाताना ना ते बघा तिकडून मला तिकडून दिसली ती होडी वगैरे आहेत. इथे जागी जास्त ना 700 दिवसाला आहेत मला रांगोळीचे, बरोबर आहेत. अरे यार शाही शपथ, कसलं भारी वाटते ना, खरंच भारी वाटते. इकडं हे बघा, इथं खरेदी करण्यासाठी भरपूर शॉप आहे. आणि ह्या बाबांकडे काय इकडे पासपोर्ट पॉकेट आहे. बापरे किती आजी तिकडे ना, निरादस काय, हा तिकडे मंदिर आहे. रस बघितलं ना अजून वाटतं तेव्हा, पण आता भरपूर पेलेलं आहे, तरी येताना वाटलंच मी ट्राय करतो. रसवंत भरपूर आहे ते बघा, इथं रसवंत, इथं रसवंत. आता आपण असं सरळ जाऊ, तिकडून येताना परत मग तिकडून येऊ, म्हणजे कसं होईल ना दोन्ही साईड कवर होते. हे बघा कसं भारी. हो हो हो. फोटो 1 मिनिटामध्ये कलरमध्ये केलेला फोटो बनणार, 1 मिनिटात फोटो या वालू अर्जंट फोटो 1 मिनिटामध्ये कलरमध्ये केलेला फोटो बनणार, 1 मिनिटात फोटो. एक घेतली माझ्या टरबुजाची फळ. हे बघा चहाचे छोटे छोटे टपरे, आणि ते तिकडे बसतात लोक सगळे बरं का. कुणी खाली ते पण तुम्हाला दाखवतो, ते पण बघण्यासारखं. उन्हाळ्यामध्ये ना जास्त काही खायची इच्छा होतच नाही. फ्रूट्स आणि निंबू सरबत किंवा रस. खूप लांबपर्यंत माहिती का, त्यामुळे ना इथून जातो. कडक ऊन पडलंय, पाणी बऱ्यापैकी पाणी आहे बरं का. लांबपर्यंत लाईनच आहे. आपण आता इकडे परत रिटर्न जातो. चंद्रभागा. मी आता आंघोळ तर नाही करणार, पण इथपर्यंत आले तर पाय तर नक्की धुईल मी, पण तिकडे जाऊन.
नारळ वगैरे मस्त. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे इथे क्लिनिंग भरपूर आहे बरं का. म्हणजे थोडं आहे घाण वगैरे थोड्या ठिकाणी, पण अकॉर्डिंग जेवढा क्राऊड आहे ना इथं त्याच्या अकॉर्डिंग इथं घाण काहीच नाही. थोडं तर आहेच, त्यात काही नाही, पण क्लिनिंग आहे भरपूर अशी आहे, साफसफाई वगैरे मस्त आहे. तर शक्यतो देवाच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे भरपूर अशी घाण असते, पण नाही इथं अशी. बोटिंगसाठी बोटिंगला किती चार्ज आहे विचारते नुसतं. एकाला किती आहे? एकाला का? हां राऊंड मारायला कुठून तर कुठपर्यंत पूर्ण? हां 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 अच्छा तिथून तर तिथपर्यंत का? ओके. पण काय म्हणलं? हा घेतलं की त्यांना पण 50 रुपये चार्ज आहे पर पर्सन. फील मराठी वाईब हो. तर तिथून असं राऊंड मारते, ते ब्ल्यू कलरचं दिसते का, तिथून ते त्या पायऱ्यापर्यंत 50 रुपये. आणि हे आहे बघा इथं पण आहे कुठलं पुंडलिक का? हां इथं पुंडलिक यांचं मंदिर आहे. पाणी नाही हे बघा, पुंडलिकाचं मंदिर आहे ते. नाही का भक्त पुंडलिका होता बापा आणि दृष्ट, आई बापाची गेल्या सेवा सारे पापा झाले नष्ट, तर ते हे पुंडलिक आहे, ते त्यांचं मंदिर आहे हे. तर मध्ये जायला पण असं भरपूर इथं पण लाईन आहे, त्याच्यामुळे तिथं नाही जाणार. आणि कॅमेरा इथून पण नाही दिसत कॅमेऱ्यामध्ये. नाही बोलला इथपर्यंत आम्ही. तर मुलांनी आईला उचलून आणलं होतं, भारी वाटलं बघून ते. सॉरी लेडीज तिकडे आंघोळ करतात. हे बघा मासे, पाणी बघा किती स्वच्छ पाणी. थोडं कपडे वगैरे आहेत बरोबरमध्ये, पण मासे दिसत म्हणजे पाणी स्वच्छ किती स्वच्छ. तर मी आता पाय वगैरे धुतो का आंघोळ करू उद्या डायरेक्ट, तसंच करतो उद्या गेलं. मला माहिती की चला काय झालं यायला नाही मला इच्छा झाली इकडे पाय हे करायची, पाय धुवायची, मस्त वाटतं खूप. आपली नवी होडी खाली गेली रे. हे बघा चिल्लर पार्टी आंघोळ करते मस्त, शेकत बसते जाते. चला मी आता भिजतो पाण्यामध्ये. हा शूज कुणी घेऊन जाऊ नये म्हणजे झालं. हो मासे तर नाही नाहीत, मस्त भारी वाटते. पवायला पण भारी वाटतं बरं का. मी कपडे घेऊनच आलो नाही आता. थोडा वेळ थांबतो, नंतर पुढे जातो परत. इथे मी बसतोय आणि त्यांना मासे आहे मासे. मी इथं बसलो बरं का पाण्यामध्ये पाय ठेवून, पण माझी ना खूप इच्छा झाली पाणी पवायची. बघा नाही कसे पवत बसलो वगैरे, माझी पण इच्छा झाली. पण मला आता परत जावं लागेल, कपडे वगैरे घेऊन यावं लागते मला. पाणी कमी झालं ना सगळी घाण काढून हे बघा हे बघा, हे जे आहे ना श्री पुंडलिकाच्या आईवडिलाचं आणि 11 रुद्र मारुती यांचं मंदिर आहे.
नको नको आत्ताच नाही नको 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 ते गंध लावायचं म्हणते लावायचं का पण मी आता उद्या आंघोळ वगैरे करेन नाही देऊन त्यावेळेस ते लावा कितीला आहे तिथे रस्ते तर परत प्यायची इच्छा झाली माझी आलो फिरून मस्त वाटलं एकदम भारी आणि आता ना मी परत इव्हिनिंगला येतो इथं इव्हिनिंग म्हणजे झालंच टायमिंग पण 5:30 नाही 5:30 नाही 6च्या नंतर येतो आणखी त्याच्यानंतर म्हणजे इव्हिनिंगचं क्लायमेट जे आहे ना ते बघण्यासारखं असतं आणि खूप भारी वाटतं हे बघा तर ते मी 5:30-6:30 दरम्यानचा ट्राय करतो यायला बापरे लोक बसले पैसे ह्याच्यासाठी पाण्याची बॉटल 10 रुपयाला एक बॉटल घेते मस्त पैकी पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार फक्त 10 रुपयात हो हो पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार फक्त 10 पुढे गेले आतमध्ये आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार तुम्ही आहेत का हो हो पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार 10 रुपयात पिण्याच्या पाण्याची बंद करायचं ते राहू दे परत चालू करा बंद करा त्यापेक्षा पिण्याच्या पाण्याची मोठी जरा अहो ह्याच्यापेक्षा गार नाही का द्या त्या जाऊ द्या पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल ही पाण्याची बॉटल आहे दिसते तुम्हाला 10 रुपये प्राईज याची हे पण मंदिर आहे कशाचं ह्यांचं द्वारकाधीश मंदिर ते पण मध्ये जाऊन बघू मंदिर आहे कॅमेरा पण अलाउड नाही इथे इकडे काम चालू असतं काय काय अशी बॉटल लावली मी इकडे आडवी काय विशेष नाही का इकडे बघण्यासारखं तर आता जातो मी इथं पंढरपूरला आलं तर मला 1-2 जणांनी सांगितलं की इथं प्रसाद भेटतो 7च्या नंतर ते 9 वाजेपर्यंत तर मी आलो इकडं ते बघू शकता इतका मोठी एवढी मोठी गर्दी कॅमेरा आहे सगळं पाठ सगळं दिसते काय शिक्षण ना भारी करतो सगळं येतं ती अशी लाईन आहे पूर्ण एकदम लास्टपर्यंत जायचं मला ती वॉच हां तसं आहे का तर मी काहीच नाही करत छोटी एवढी पण कॅमेरा असतो बघा मस्तपैकी बाबा वगैरे आम्हाला आनंदाला काय करणार माहिती पाहिजे मस्तपैकी बसते जेवण करत आता ज्यांना ज्यांना जागा भेटली ते स्टँडवर आणि ज्यांना भेटली नाही ते खाली मस्तपैकी आरामात बसते आता मग मी पण मस्त घेतो जेवण आणि कसं टेस्ट कशी ते सांगतो मला तुम्ही विदर्भ मी एक चंद्रपूर नाही तुम्ही ज्यावेळेस प्रसाद खायला येता ना त्यावेळेस ना ज्यावेळेस एंट्री करता ना मधून त्यावेळेस तिकडून असं लाईनमध्ये यायचं तुम्ही आणि लाईनने आल्यानंतर इथून ताट वगैरे सगळं तुम्हाला लाईनने यावं लागेल पण मध्ये घुसता येणार नाही लाईनने आल्यानंतर तुम्हाला सगळं भेटेल ताट सगळं इथूनच सगळं घेतात हे बघा असं ताट घ्यायचं
असं जेवण आहे, वरण आहे, शेवग्याची भाजी, चपाती आहे आणि भात आहे. म्हणजे हा म्हणजे कसं माहिती आहे का, मसाले भात आहे मस्तपैकी आणि मीठ. आता मारतोय जेव्हा मस्तपैकी ताव. पहिलं वरण खाऊन बघतो. हा हा मस्त. काय बी म्हणा पण ना, देवाच्या ठिकाणचं जेवण जे असतं ना, देवाच्या ठिकाणचं ते भारी असतं बरं का. कुठल्या आजी? अमरावती जिल्ह्यातलो आम्ही. अमरावती. हे बघा, आता मी आलो इव्हिनिंगला, जवळजवळ 6:30 वाजून गेले आणि आता बघा कसलं भारी वाटतं. क्लायमेट पण चेंज झालं आहे आता. मी त्याच्यामुळे म्हणलो होतो मी इव्हिनिंगला येऊन तुम्हाला दाखवतो. आत्ताचं क्लायमेट ना खूप वेगळं आहे आणि भारी पण असं वाटतं एकदम निवांत शांत बसलं पाहिजे इथं. आता ह्यांचं पूर्ण हे म्हणजे हे करायला लागले, ते घरी जायची तयारी आहे ह्यांची. सगळे आपले आपले शॉप जे आहेत ते आता बंद करायला लागले. तिकडे बसायला जागा निवांत एकदम. आणि तिकडं आणखी लोक आंघोळ वगैरे करतात आणि परत पूजा वगैरे पण चालू आहे एकदम. इथं पण एक मूर्ती वगैरे होती विठ्ठल रुक्माईची, ती त्यांना झाकून ठेवलेलं आहे. हे बघा लोक असे झोपते तिथं. एकदम मस्त वाटतं ह्यावेळेस. मस्त कपडे वगैरे, कोणी तर काही खाली हातरलं पण नाही, तसं झोपले बाबा बी, काही काहींनी हातरले. मस्त बसले जाता इथं. तिकडे चालली पूजा, तिकडे पण ते चालू आहे. जे तिकडे दिसते ना तुम्हाला ते मोठं मंदिर, ते इस्कॉन मंदिर आहे. प्रभू पादघाट असं नाव आहे तिकडं. आणि तिकडेच बहुतेक आरती चालली वाटतं. ठीक आहे, काही जणांची इकडे आरती चालली आहे. काही जण बाबा इथे बसतात, ते कलर डोक्याला गंध वगैरे लावणार. आणि इकडं असं आहे हे मंदिर. असं खूप म्हणजे थोडंसं उशीर आलं मी तरी. बघा आता टायमिंग किती झालं माहिती आहे का, 7 वाजले जवळजवळ.
आत खरंच भारी वाटतं बरं का, म्हणजे इव्हिनिंगला खरंच भारी वाटतं, एकदम शांत वातावरण. आय थिंक मंगळवारी वाटतं एखादंच, त्याच्यामुळे लोक अगोदरच येऊन बसलेले. ते बाबा जे बसलेत ना, त्यांना विचारतो मी बा कुठून आलेत, तर तिथे लांबच आले असतील काय माहिती, कॅमेऱ्यासमोर बोलतील का, कारण की काही जण लागतील पण. जानेवारीपासून चेंज झाल्या का? बाबा कुठून आलात? हां परळीहून आलात तुम्ही? परभणी. अच्छा अच्छा, आता इथे झोपणार? ओके. आणि एखादंच कधी आहे? मंगळवारी काहीतरी वाटतं ना, सोमवारी आहे का? सोमवारी कसं? सोमवारी का? हो बाय. त्यावेळेस जास्त गर्दी राहील. हो बाय. तुम्ही कुठून आलात बाबा? कुठून आलात तुम्ही? हिंगोली. तुम्ही? हां मी पण बीडचंच आहे. आज आलात का? बरं 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 बरं. बीडमध्येच खुद्द. तुम्ही? आम्ही खाली टोकाची अंबाजोगाईत आले का? बरं बरं बरं. उद्याच्यासाठी परवा दिवशी सोमवारी. ओके. माहिती झोपणार आता? बरं बरं. कोणी बीडून आले, कोणी परभणी, कोणी परळी, लांब नाही खूप खूप. एक तर मी ब्लॉगला इथंच एंड करतो. तर पंढरपूरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लोकलचे जे असतील त्यांनी पण मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तर आजच्यासाठी एवढंच, आणि पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.